जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे त्यासाठी मी अगदी मनपूर्वक तुमचे आभार मानते। तर तुमच्या यूट्यूब चॅनलचे प्रमोशन मी माझ्या ID वरती त्या संबंधित तुमचं जे चॅनल आहे ते पूर्ण चॅनलची माहिती मी सांगणार आहे आणि काय चुकत असेल तर ते सुद्धा मी सांगणार आहे। आणि दुसरं म्हणजे चॅनलचं प्रमोशन केल्यामुळे काय होणार आहे तुमच्या चॅनलला बेनिफिट की अनेकांपर्यंत तुमचं चॅनल जे आहे जाणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हालाही एक प्रकारचं मोटिवेशन मिळेल की कशा प्रकारे आपण इथं वर्क करायला हवं। आपण ना भरपूर जणांचे व्हिडिओ पाहतो पण ना आपण त्यातून शिकत नाही, फक्त आपण व्हिडिओज अपलोड करत राहतो आणि ज्या काही गोष्टी आहेत स्किल आहेत त्या आपण शिकत नाहीत आणि वर्षानुवर्ष आपले वाया जातात। तर ते वर्ष वाया जाऊ नये आणि काही चुका ज्या तुम्ही करत आहात त्या चुका न करून यूट्यूबमध्ये आपण कसं काम करायचं आहे ह्या संबंधी मी प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ज्यांना कोणालाही त्यांच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करायचं असेल त्यांनी मला नक्की कमेंट करायची आहे आणि व्हिडिओमध्ये 100 रुपयाचं सुपर थँक्स देखील करायचं आहे। तर आणि ज्यांना सुपर थँक्सचा ऑप्शन कोणाकोणाचं ना पे होत नाहीत पैसे, तर त्यांनी ना एक नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे। माझे भाऊ आहेत तर त्यांचा नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। अगदी विश्वसनीय असा नंबर आहे, तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता। तुमची ID तिथे जी लिंक आहे तुमच्या चॅनलची ती तिथे तुम्ही पाठवायची आहे आणि त्यांना तुम्ही पे करायचं आहे। तसं जरी केलं तरी ते मला कळवतील आणि तुमच्या चॅनलचं प्रमोशन लवकरात लवकर होईल। तर माझी थोडे 2 लहान मुलं आहेत आणि कसं लहान मुलं असले की प्रॉपर वेळ भेटत नाही, त्यामुळे प्रमोशनचे व्हिडिओ पटापट येणार नाहीत। एक व्हिडिओ एका दिवशी येईल आणि जर मला मध्येच काही प्रॉब्लेम आला किंवा काही जर झालं की मी व्हिडिओ 4-5 दिवस टाकू शकले नाही तर तसं मी तुम्हाला कळवेन। पण 100% तुमच्या चॅनलचं प्रमोशन जे आहे ते मी करणारच आहे, काय विषय नाही। त्यामुळे असं समजू नका की आपले पैसे जातील असेच जातील आणि अगदी मिनिमम मी चार्जेस ठेवलेले आहेत, काहीच नाही, कारण की मला तुमची मदत करायचीच आहे मनापासून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं खूप सारे प्रमोशनचे व्हिडिओ येतील त्यामध्ये माझा वेळ जाईल, त्यामुळे मग मी तेवढे थोडेसेच मिनिमम चार्जेस ठेवलेले आहेत, काय जास्त ठेवलेले नाही आहेत। तर असो ते काही असो, तर आजचं जे प्रमोशन आपल्याला करायचं आहे ते आहे फौजी वाईफ मोना। तर ह्यांच्या चॅनलचं आपल्याला जे प्रमोशन आहे ते करायचं आहे। त्यांचं चॅनल एकदम उत्तम आहे, चांगलं आहे आणि त्या पुढे जाऊ शकतात, करू शकतात। तर त्यांचं चॅनल बघून तरी मला असं वाटतं आणि पर्सनली त्या मला ओळखतात, त्यामुळे त्यांचं चॅनल किंवा त्यांचं चॅनलचं वर्क मला माहीत आहे। त्यांनी 2000 घंटे कंप्लीटसुद्धा केलेले आहेत, गेले 7-8 महिने झाले त्यांनी लाईव्ह घेत आहेत आणि तेवढ्या दिवसामध्ये त्यांनी त्यांचं जे 2000 घंट्याचं वॉच टाईम आहे ते कंप्लीट केलेलं आहे। चॅनल वर्क छान आहे त्यांचं, तरीसुद्धा त्यांच्या चॅनलमध्ये एक थोड्याशा कमीत कमी चुका होत आहेत, त्याच मी त्यांना आता सांगणार आहे। तर चला आपण त्यांचं चॅनल बघूया। आणि मोनाताई तुम्ही जे आहे तुम्ही नक्की यूट्यूबर होऊ शकता, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे। त्यामुळे फक्त मला एकच सांगायचं आहे, जरी आता फक्त त्यांचे 2 महिने बाकी आहेत आणि 2 महिन्यामध्ये अजून 2000 घंटे कंप्लीट होतील नाही होतील माहीत नाही, पण ना त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडायचे नाही आहेत, त्या नक्की यूट्यूबर होऊ शकतात, त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे त्यामुळे। तर चला आपण ताईचं चॅनल बघूया। तर चला मी केलेली आहे चालू स्क्रीन रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलची आणि आपल्याला आता फौजी वाईफ मोना यांचं चॅनल आपल्याला बघायचं आहे, मोनाताईचं चॅनल आपल्याला बघायचं आहे। तर या व्हिडिओवरती त्यांनी 100 रुपयाचं सुपर थँक्स केलेलं आहे। ज्यांनी सुपर थँक्स केलेलं आहे, ज्यांना प्रमोशन करायचं आहे त्या सर्वांचे जे प्रमोशन आहे ते मी नक्की करणार आहे। फक्त थोडंसं वेळ लागेल मला, हळूहळू मी करणार आहे, एकाने सगळ्यांच्या चॅनलचे प्रमोशन करणार आहे। तर काही विषय नाही याच्यामध्ये की मी करणार आहे, पण वेळ लागेल। त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओज टाकत राहायचे आहे तुमच्या चॅनलवरती। आणि असंही मी चॅनल प्रमोट केल्यामुळे चॅनल मॉनिटाईज होणार नाही, तर तुमच्या सातत्य दिल्यामुळे होणार आहे। फक्त तुमच्या काय चुका होत आहेत तेच मी सांगणार आहे। तर इथे बघा मोनाताईचं चॅनल आपण बघू शकतो, डिस्क्रिप्शन त्यांनी लिहिलेलं आहे। तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तुमचे चॅनल कशाबद्दल आहे हे लिहायचं आहे, तर ताईने ते व्यवस्थितरित्या लिहिलेलं आहे। मेन म्हणजे चॅनल कसं ग्रो करायचं आहे हे ताईला समजलेलं आहे। तर शॉर्टमध्ये ताईंनी वेगवेगळे व्हिडिओज टाकलेले आहेत, तर ताई शक्यतो शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही एकच कंटेंट ठेवायचा प्रयत्न करा। अधूनमधून तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ टाकले तरी चालतील, पण एकच कंटेंट ठेवण्याचं प्लीज ट्राय करा। महापुरुषांचे सॉंग्स तुम्ही छान हे केलेले आहेत, ते व्हायरल पण गेलेले आहेत, तेच तुम्ही कंटिन्यू करू शकता। किंवा मराठी ट्रेंडिंग सॉंग्स, हिंदी सॉंग्स हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। अभिनयाचे व्हिडिओ छान चालतील। पण तुम्हाला जर कुकिंगचं
चॅनल बनवायचं असेल तर कुकिंगशी रिलेटेड सुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आहे. तर ताई तुम्ही वॉच आवर्स तर गेन कसं करायचं कळालेलं आहे, त्यामुळे तुम्ही लॉंग व्हिडिओ आणि लाईव्ह याच्याकडे जास्त लक्ष द्या. लाईव्ह तुम्ही व्यवस्थित घेता, काही विषय नाही. आता तुमचा लॉंग व्हिडिओचा विषय म्हणलं तर तुम्ही थंबनेल व्यवस्थित बनवा. तर तुम्ही बघा जे आवाज दिलेले व्हिडिओ आहेत ते व्हायरल गेलेले आहेत. शक्यतो ज्या दिवशी तुम्हाला व्लॉग करता आला नाही त्या दिवशी हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तसं जे आहे व्हिडिओ तुम्ही बनवू शकता, ज्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचे आवाज द्यायचे आहे. पण व्लॉगिंग करायची असेल तर व्लॉगिंगच करा, आणि जर माहितीचे व्हिडिओ द्यायचे असेल तर माहितीचेच व्हिडिओ द्या. थंबनेल लावून आवाज द्या. एकच कंटेंट ठेवण्याचा प्रयत्न करा ताई, हेच मला सांगायचं आहे. आणि जर व्लॉगिंग करायची असेल तर ती आडवा मोबाईल धरून तुम्हाला व्लॉगिंग करायची आहे. एक व्हिडिओ आहे कुकिंगचा, त्यामध्ये तुम्ही ना बघा उभा मोबाईल धरलेला आहे आणि मग परत तो इनशॉटमध्ये किंवा कशामध्ये हे केला असेल, एडिट केला असेल तर तो छोट्या स्क्रीनमध्ये दिसतो, तो व्यवस्थित नाही व्हायरल जात. त्यामुळे आडवा फोन धरून तुम्हाला व्लॉगिंग करायची आहे. लाईव्ह घ्यायची आहे दररोज 1 तास. शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला 3 ते 4 तरी अपलोड करायचे आहे. तर असं तुमचं चॅनलचं जे आहे ते काम आहे ताई. थंबनेलकडे थोडं लक्ष द्या बस. आणि बाकी तुमचं चॅनलचं वर्क एकदम छान आहे. नक्की तुम्ही यावर्षी जरी मॉनिटाईज नाही झाला तरी पुढच्या वर्षी तुमचं चॅनल 100% मॉनिटाईज होणार आहे, कारण की वर्क छान आहे. मेन म्हणजे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे की चॅनलमध्ये वर्क कसं करायचं आहे, तर ते तुम्हाला कळालेलं आहे. फक्त लॉंग व्हिडिओकडे थोडं लक्ष द्या. थंबनेल वगैरे छान बनवा. पोस्ट तर तुम्ही करताच, कम्युनिटी पोस्ट पण करायची आहे. जो व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याचं कम्युनिटी पोस्ट करायचं आणि लिंक तिथे शेअर करायची. थोडं थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवण्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, जेणेकरून हे होतील, व्हायरल होतील व्हिडिओज. लाईव्ह तर तुम्ही व्यवस्थित घेताच, त्यामुळे काही विषय नाही. हा बघा, हा स्वतः विषय माझा पहिला ब्लॉग. हा एकदम छान तुम्ही बोललेले आहात कॅमेऱ्यासमोर, तर तुम्ही छान बोलता, त्यामुळे तुम्ही याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करायचं आहे. काही अनुभव जे आहेत तुमचे, फौजी वाईफ आहात त्यामुळे काही अनुभव असतीलच, तर ते तुम्हाला तिथे शेअर करायचे आहेत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद ताई. अशा प्रकारे तुमचं चॅनल होतं, नक्की ट्राय करा. प्रकारे होतं मोनाताईचं चॅनल. फौजी वाईफ मोना असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. तर खूप छान असं त्यांनी वर्क केलेलं आहे. अगदी 1 वर्षामध्ये त्यांनी त्यांचं चॅनल सबस्क्रायबर्स पण खूप गेन करून घेतलेले आहेत आणि वॉच आवर्स कसा वाढवायचा आहे ही स्किलसुद्धा त्यांनी शिकलेली आहे. तर त्यांचं चॅनल नक्की ग्रो होणार आहे, काही विषयच नाही यामध्ये, पण त्यांनाही सातत्य ठेवावं लागणार आहे. मी चॅनलचं प्रमोशन केलं म्हणजे चॅनल मॉनिटाईज होणार नाही. मी पुन्हा सांगते, सातत्य आणि प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहे, तरच तुमचं चॅनल पुढे जाणार आहे. ही गोष्ट प्रत्येकासाठी आहे. तर मोनाताईसाठी एकच सजेशन आहे की मोनाताई, तुम्ही ना फौजी वाईफ आहात. देशाचे जे संरक्षण करणारे सैनिक आहेत ते आहेत आमचे बंधुराजे. तर भरपूर अशा गोष्टी आहेत तुम्ही शेअर करू शकता व्ह्यूअर्ससोबत की कसं तुमचं लाईफ आहे किंवा काय स्ट्रगल आहे, काय अनुभव आहेत, ते अनुभव तुम्ही शेअर करू शकता. आणि खरंच तुम्ही ते शेअर करायला पाहिजे. आणि कॅमेऱ्यासमोर बोलताना बिनधास्त बोलायचं. अगदीच डीपमध्ये आपल्याला जरी माहिती नाही सांगता आली तरी जेवढं सांगता येईल तेवढं तुम्ही नक्कीच सांगायचं आहे. तुमचे अनुभव शेअर करायचे आहेत की कसं असतं एका फौजी पत्नीचं आयुष्य, हे तुम्हाला शेअर करायचं आहे. तर तुम्ही अनेक व्हिडिओज बघू शकता इतरांचे, भरपूर आहेत. सायली पिसाळ म्हणून आहे बघा, एक ताई आहेत, त्यांचं तर किती ग्रो झालेलं आहे चॅनल. तर त्या पण फौजी वाईफच आहेत आणि त्यांचं चॅनल बघा किती ग्रो झालं. तर असं दुसऱ्यांचे तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत, ज्यातून तुम्हाला कळेल की नेमकं कसे अनुभव आपल्याला शेअर करायचे आहे, काय नेमकं बोलायचं आहे, त्यातून तुम्हाला शिकता येईल. तर ताई, तुम्ही ना रेसिपीचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. तर ते ना उभा मोबाईल धरून तुम्ही हे केलेलं आहेत आणि इनशॉटमध्ये नंतर हे केलं, त्यामुळे काय झालं ते एकदम छोट्या याच्यामध्ये दिसतात आहे स्क्रीनमध्ये. तर तुम्हाला आडवा मोबाईल धरून जे आहे ब्लॉग आहे ते शूट करायचे आहेत. तुम्ही सुद्धा स्टार्टिंगला थोडंसं बोलायचं आहे, तुमचा चेहरा दाखवायचा आहे, बोलायचं आहे, ब्लॉग स्टार्ट करायचा आहे. सुरुवातीला सगळ्यांना नमस्कार करायचा आहे, आपल्याला सगळ्यांना ब्लॉगबद्दल थोडंसं सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी जे दिवसभरात तुम्हाला थोडं शूट करता येईल ते करून घ्यायचं आहे. त्याला तुम्ही व्हॉईसवर द्यायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा थोडंसं शेवटी आपल्याला ब्लॉगचं एंड करायचं आहे. डेली तुम्ही असं करू शकता जर तुम्हाला ब्लॉगिंग करायची असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे ना माहितीचे व्हिडिओसुद्धा व्हायरल गेलेले आहेत. म्हणजे फक्त तुम्ही त्या व्हिडिओजना आवाज दिलेला आहे. तर तुम्ही ना माहितीचे व्हिडिओ जर टाकायला स्टार्ट केलं तर मग एकच कंटेंट तुम्हाला ठेवायचं आहे. ब्लॉगिंग तर ब्लॉगिंगच करा, कुकिंगशी रिलेटेड असेल तर तेच करा.
पण कुकिंग आणि जे घरातलं वातावरण आहे दोन्ही मिक्स केलं तर तो ब्लॉग टाईप होतो, ते पण व्हायरल जातात, छान व्हायरल जातात. पण प्रॉपर असं तुम्ही करायचं ट्राय करा. मोबाईल आडवा धरून तुम्हाला ब्लॉग शूट करायचा आहे. आणि जर माहितीचे व्हिडिओ जर टाकणार असाल आणि व्हॉइस ओव्हर देणार असाल तर सातत्याने तुम्हाला तेच व्हिडिओ टाकायचे आहेत. दीपिका काळबोंडे माझं चॅनल बघा, त्यावरती मी आत्ता तसे व्हिडिओ टाकत आहे. तर तसं करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता. आणि तुम्ही कॅमेऱ्यासमोर छान बोलता, तुम्हाला बोलता येतं, त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त तुम्हाला ना थोडे अजून प्रयत्न वाढवायचे आहेत. थंबनेल थोडंसं अजून छान बनवायचं आहे. प्रत्येक थंबनेलमध्ये तुमचा एखादा फोटो तुम्हाला नक्की लावायचा आहे. आणि मी जसं थंबनेल बनवायचं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला थंबनेल बनवायचं आहे. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं ना कसं थंबनेल बनवायचं, तसं थंबनेल बनवायचं आहे तुम्हाला. तर नक्की तुम्ही करू शकता. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणाल तर शॉर्ट व्हिडिओ तुमचे छान आहेत, त्यामध्येही शक्यतो एकच कंटेंट ठेवायचा प्रयत्न करा. तर महापुरुषांचे जे सॉंग्स आहेत ते तुमचे व्हायरल जात आहे, शक्य असेल तर तुम्ही तेच कंटिन्यू करा. नाहीतर तुम्ही ज्या पद्धतीने आता टाकत आहात तसेही टाकले तरी चालेल. ट्रेंडिंग सॉंग्स जे आहेत ते जास्तीत जास्त टाकायचा प्रयत्न करा. किंवा मग तुम्ही स्वतः एकट्याच जे दिसत आहात एका व्हिडिओमध्ये त्या पद्धतीचे व्हिडिओसुद्धा तुमचे व्हायरल जातील. पण एकच कंटेंट ठेवण्याचं तुम्ही ट्राय करा. तर लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेलकडे लक्ष द्यायचं आहे आणि एकच कंटेंट ठेवायचं आहे. एक तर तुमचे अनुभव आणि व्लॉगिंग करू शकता किंवा मग फक्त तुमचा आवाज दिलेले माहितीचे व्हिडिओ टाकायचे आहे. शॉर्टमध्ये सुद्धा तुम्हाला महापुरुषांचे सॉंग्स टाकू शकता तुम्ही, किंवा मग ट्रेंडिंग व्हिडिओज मग मिक्स टाईप टाकायचे आहेत तुम्हाला. तुम्ही छान अभिनय करू शकता तर तुम्ही कॅमेरासमोर येऊन त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवू शकता. आणि लाईव्ह तर तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या घेताच, काही विषयच नाही. लाईव्ह तुम्ही प्रॉपर घेता, त्यामध्ये काहीही तुमचं चुकत नाही आहे. तुम्हाला वॉच अवर्स कंप्लीट करायचा आहे. आत्ता तुमचं फर्स्ट गोल तर हेच आहे. तर त्यामुळे तुम्ही ना ताई शॉर्ट्स व्हिडिओ टाका. 5 ते 10 शॉर्ट्स व्हिडिओ डेली तुम्हाला बनवायचे आहेत. आणि लाईव्ह जी आहे ना तुम्हाला 1 तास तर कंपल्सरी घ्यायची आहेच. पण त्यापेक्षा जास्त जर तुम्ही घेऊ शकत असाल तर त्यापेक्षा जास्त तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम घ्यायची आहे. 1, 2, 3 तास देखील तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम आत्ता घेणं आवश्यक आहे. कारण की तुमचं वॉच अवर्स आता तुम्हाला लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे तुम्ही 2 किंवा 3 तास लाईव्ह स्ट्रीम घ्यायची आहे. शक्य असेल तर रात्रीच्या वेळेस लाईव्ह स्ट्रीम थोडं व्हायरल जाते तेव्हा घेतली तरी चालेल, किंवा दिवसभरातून 3-4 वेळेस तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करू शकता. तर बघा तुम्हाला कसा टाईम मॅनेज होईल त्या पद्धतीने तुम्हाला वर्क करायचं आहे. तर आय होप मी जे माहिती सांगितलेली आहे ती नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि काही अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट करा, मी नक्की तिथे सांगतेच तुम्हाला. तर भेटूया नवीन प्रमोशनच्या व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.